तर ऋषिकेश दादा पाटील यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल। तर मी विनंती करेन की आदरणीय रोहिदाजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते ऋषिकेश दादा पाटील यांचा सन्मान माजी नगरसेवक काशीनाथजी पाटील साहेब यांचे चिरंजीव आहेत ऋषिकेश पाटील आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर मी विनंती करेन की आदरणीय सुरेंद्रजी पाटील साहेब की आपण या स्पर्धेविषयी मनोगत या ठिकाणी व्यक्त करा। त्यानंतर आदरणीय महेशदादा पाटील साहेब यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। तर मी विनंती करेन की या स्पर्धेचे आयोजक आदरणीय रोहिदाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते महेशदादा पाटील साहेब यांचा देखील सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। तर मॅचला होईल सुरुवात। सेमीफायनल क्रमांक दुसरी आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। साहिल देवेकर आणि विनायक झेंडे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। महेशजी पाटील साहेब यांचा सन्मान देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मॅचला होईल सुरुवात। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। शुभमचा पहिला बॉल जसा टप्पा पडला त्यानंतर थोडंसं गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं। गोलंदाज आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। डावखुऱ्यात असा एक दर्जेदार गोलंदाज, अल्पावधीमध्येच टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावारूपाला आलेला खेळाडू, अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या। टीम जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या माध्यमातून ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, कट केला, बॉटममॅनचा चांगला वापर केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते। फक्त एक सिंगल सिद्धूने या ठिकाणी कंप्लीट केली। सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। विनायक झेंडे यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी या खेळाडूने देखील केली, परंतु 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम सिद्धू कोळीने देखील तो विक्रम केलाय। आदित्य पुन्हा एकदा सज्ज होते। 3 ओव्हरची मॅच या बॉलवर लॉफ्ट केलाय, आडव्या बॅटने स्ट्रोक केला, डीपमध्ये फिल्डर शुभम आपल्याला पाहायला मिळेल। बॉल त्याने जज केलाय, उचलून फेकेल, तत्पूर्वी फक्त एकच सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। 1 रनच्या साह्याने धावफलकाची गती वाढली। टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रन आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये। कोण जाणार मेगा फायनलमध्ये, दाखल होणारा दुसरा संघ कुठला असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा सामना। लाईन चांगली होती परंतु स्टान्स बदलले होते, टायमिंग थोडीशी चुकली, रनआउटची संधी, परंतु तोपर्यंत पोहोचलाय फलंदाज सिद्धू आपल्या क्रीजमध्ये। 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय। टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन।
पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना शेवटचा अंतिम बॉल आता मात्र शिल्लक असेल. 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक लाजवाब स्पेल आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते आदित्य पाटील. आदित्यचा हा बॉल विनायकच्या माध्यमातून फटका तर जरूर चांगला आहे, परंतु शुभम चेंडू खाली येईल. चांगला प्रयत्न, लाजवाब एफर्ट त्या ठिकाणी वापरले फिल्डर शुभमच्या माध्यमातून. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होते. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 1 गडी बाद 5 रन, 5 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडी बाद 5 रन, अप्रतिम दर्जाचं षटक हाताळलं. कारण क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बॅट्समनला जमवायच्या असतात आणि कुठेतरी गोलंदाजीचं वर्चस्व आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. स्पेल नंबर 2 गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होते ओमकार नाईक. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वेग भरपूर होता, वेगाने प्रत्युत्तर देऊ शकला नाही वेगाला फलंदाज सिद्धू. आपण पाहतोय पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. आपल्या वेगाच्या जोरावर या खेळाडूने असंख्य स्पर्धा गाजवल्या. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये भरपूर पारितोषिक या गोलंदाजाने आतापर्यंत प्राप्त केलेत आणि तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बामणडोंगरी गावाचा वेगाचा बादशाह म्हणून देखील या गोलंदाजाची ओळख आहे. या मोमेंटला बॅटच्या स्लाइडचा वेध बॅकअप चांगला मिळाला, परंतु एकच धाव या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसवले. 6 रन आतापर्यंत होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगली कामगिरी गोलंदाज ओमकार नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या वेगाने प्रत्युत्तर देतोय प्रतिस्पर्धी प्रियदर्शनी बेलापूर या टीमला. दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला संघर्ष केला. सकाळच्या सत्रामध्ये प्रियदर्शनी बेलापूर या टीमने 2 सामने जिंकले. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये मित 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमने मात्र 2 सामने जिंकले आणि ही सेमीफायनलची लढत फुल टॉस होता. लॉफ्ट केलाय, एकच सिंगल लॉंगॉनच्या दिशेने शुभम त्या ठिकाणी तैनात आहे. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु पंचांचा निर्णय अंतिम असेल. एक रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसवलं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्प निर्मित केला जातो, त्याचप्रमाणे एक एक रनने धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. समोरच्या दिशेने उडवलाय, फटका चांगला आहे, चेंडू येईल थेट सरळ 6 रनसाठी. सिद्धू कोळीच्या बॅटमधून येतोय. स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सरळ 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवर देखील आणखीन एक आक्रमण वेगाला दिलं. वेगाने प्रतिउत्तर सिद्धू कोळीच्या बॅटमधून येतोय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक, आणि तो स्ट्रोक येत असताना 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे 19. त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की आदरणीय
सुरेंद्रदादा पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय अभिदादा पाटील, आदरणीय अभिदादा पाटील यांचा सन्मान देखील आदरणीय सुरेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. आदरणीय अभिदादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय सुरेंद्रदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, जे प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि महाराष्ट्रामधील एक नामवंत रील स्टार म्हणून देखील ज्यांची ओळख आहे, त्यांच्या शुभ हस्ते अभिदादा पाटील यांचा देखील सन्मान. त्यानंतर गणेशजी कुकडे साहेब यांचा सन्मान देखील सुरेंद्रदादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्यानंतर गणेशजी कुकडे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. जीतचा हा बॉल पुन्हा एकदा एक हवाई सफर सिद्धू कोळीच्या बाटमधून येतोय. आपल्या आक्रमकतेच्या जोरावर आपल्या टीमला सावरलं या फलंदाजाने. 6 रनसाठी आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढल्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 26 रन आतापर्यंत होतात. 3 षटकांचा सामना आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारे षटक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. एलिव्हेशन कमी आहे. डीप मध्ये फिल्डर कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगला झेल या ठिकाणी प्राप्त केलाय आणि फलंदाज सिद्धू कोळी देखील बाद होतोय. नंतर आतापर्यंत 26 रन आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद 26 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. टार्गेट सेट करणारी ओव्हर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज स्वप्नील ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज जीत पुन्हा एकदा सज्ज होते. ओव्हर द विकेट. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन चांगली होती. जसा टप्पा पडला थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल. या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टार्गेट सेट करणारा बॉल. सेकंड सेमीफायनल आपल्या समोर रंगली जाते. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. फटका जरूर चांगला आहे. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येईल. यस, इट इज अ 4 रन. या शेवटच्या बॉलवर आज चौकार आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराच्या साह्याने पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. ते म्हणजे 30 आणि 31 धावांचं लक्ष असेल टीम मिथ 11 जीवदानी बामणडोंगरी या टीम समोर. तर चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या टीम प्रियदर्शनी बेलापूर संघ. आणि त्याचबरोबर टीम डॅनियल ब्रदर्स मचिंद्र स्मृती दारावे या टीमचे कॅप्टन आपण देखील उपस्थित राहायचं आहे, कारण या मॅच नंतर लगेच मेगा फायनल ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल.
पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 30 धावा पूर्ण केल्याने 31 धावांचं लक्ष्य सेट केलं टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या विरुद्धामध्ये. तर मॅचला होईल सुरुवात. $31 रनचं टार्गेट. पहिला बॉल फुल टॉस समोरच्या दिशेने फटका खेळलाय. झेलची संधी होती परंतु 1 बाउन्स सरळ 4 रनसाठी येईल हा चौकार. पहिल्या बॉलवर अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर चौकारांनी स्वागत केलं. पुन्हा एकदा फुल टॉस लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण केलं सरळ 6 रनसाठी. दहा रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय अलॉंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर सिद्धू बॉल जज करेल. एक सिंगल फक्त या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या 11. गोलंदाज विनायक पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे प्रिन्स ऑफ बामणडोंगरी तकदीर पाटील. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल परंतु अजूनही 20 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सुरुवात चांगली केली फलंदाज शुभमने. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल परंतु तेवढा चांगला दर्जाचा थ्रो आपल्याला पाहायला मिळालाय.
ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करताना त्यावेळेस चांगली फिल्डिंग ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील सातत्याने वाढला जातो. ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. विनोदजी भगत पंचांच्या भूमिकेमध्ये, सचिनजी साहू हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लोड फुलटॉस होता परंतु फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. चेंडू चाललाय डीप कव्हर एक्स्ट्राच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. रन येतील 4. मेरी कमेंट्स से गुजारिश है कि एक आध शायरी तो जरूर होनी चाहिए. कि एक आध शायरी आप सुनाए. सेव्हन्टीन रन आतापर्यंत होत आहेत. 17 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. येणारे चेंडू आहेत येणारे 12 बॉल आणि 14 रनची गरज अजूनही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय सर 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. सामना थोडासा खुला केलाय. 12 बॉलमध्ये 14 रनची गरज असताना षटकार आला. सामन्याचे चित्र बदललं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. फुलटॉस. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली बॉलरने परंतु या चुकीला माफी देणार नाही. हा फ्लायटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रिन्स ऑफ बामणडोंगरी तकदीर पाटीलच्या माध्यमातून. जर या बॉलवर षटकार लगावला तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज या फलंदाजाला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. कोलर पद्धतीचा हा बॉल परंतु या क्षणाला सामना जिंकलाय टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमच्या माध्यमातून. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आदित्य पाटील. आदित्य 1 ओव्हर 4 धावा त्याने खर्च केला आणि एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला.